B.Ed ॲडमिशन 2026-27 तर डॉक्युमेंट्स तर तुम्हाला लागणार आहे, त्याबद्दलचा व्हिडिओ दिलेला आहे. परंतु तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे कन्व्हर्जन सर्टिफिकेट. तर कन्व्हर्जन सर्टिफिकेट A to Z विद्यार्थ्यांना लागणार आहे. यामध्ये कोणालाही काही कन्सेशन नाही आहे, कारण ज्याही विद्यार्थ्याचं एज्युकेशन कंप्लीट झालेलं असेल तुमची डिग्री होऊ शकते, ठीक आहे, त्यानंतर PG सुद्धा होऊ शकते. यामध्ये अजून पॉईंट आहे की तुमची डिग्री हे सेमिस्टर पॅटर्न आहे की इयरली पॅटर्न आहे. यामध्ये सुद्धा 2 कन्व्हर्जन सर्टिफिकेट मिळणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे. बघा, हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे. याच्यामध्ये तुमचं CGPA मार्क्स वगैरे जेही असेल तुमच्या मार्कशीटवर ते तुम्हाला मार्क्समध्ये कॅल्क्युलेट करून हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट भरायचं आहे. कसं भरायचं? PG वाल्यांसाठी, डिग्रीवाल्यांसाठी आणि 10वी वाल्यांसाठी संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी आपण बघणार आहे. तर बघा, पहिलं कन्व्हर्जन सर्टिफिकेट मिळेल तुम्हाला ग्रॅज्युएशन, ठीक आहे, हे ग्रॅज्युएशन डिग्री जे झालेली आहे तुमची त्यांच्यासाठी. आणि विद्यार्थी कोणते? सेमिस्टर पॅटर्न. क्लिअर? तर सेमिस्टर पॅटर्नसाठी हे 1 नंबरचं पेज आहे. असे 4 पेज आहे आपल्याजवळ, ठीक आहे. पहिलं पेज डिग्रीसाठी सेमिस्टर पॅटर्न. बघा, तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचं आहे, इथे तुमची डिग्री BA असेल, BCom असेल लिहा, इयर ऑफ पासिंग 2022 वगैरे जेही असेल, युनिव्हर्सिटी पुणे असेल, नागपूर असेल, युनिव्हर्सिटीचं नाव लिहा, नेम ऑफ कॅन्डिडेट जसे तुमच्या मार्कशीटवर नाव आहे डिग्रीच्या, बरं, सेम टू सेम नाव लिहा, आणि नेम ऑफ कॉलेज, कोणत्या कॉलेजमधून तुम्ही तुमची डिग्री केलेली आहे. क्लिअर? एवढा डाटा तुम्हाला भरून घ्यायचा. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट दिलेलं आहे. यामध्ये तुम्हाला सेमिस्टर वाईज तुमचे मार्क्स ॲड करायचे, ठीक आहे. तुम्ही आता तुमची मार्कशीट बघा. अगोदर तुम्ही पहिल्या सेमिस्टरची मार्कशीट बघा. त्यावरती तुम्हाला ग्रेड पॉईंट दिलेले असेल किंवा CGPA दिलेला असेल किंवा मार्क्समध्ये दिलेले असेल, ठीक आहे. जर मार्क्समध्ये असेल तर तुम्हाला डायरेक्टली माहीत आहे की 600 पैकी जर तुमचं सेमिस्टर असेल किंवा 700 पैकी तुमचं सेमिस्टर असू शकते, ठीक आहे. तर तुमचं 600 पैकी असेल तर आउट ऑफ 600 करा. त्यानंतर किती मार्क्स मिळाले, इथे 350, 400 वगैरे मिळालेले असेल ते मार्क्स तुम्हाला इथे लिहायचे आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा, एखाद्याच्या याच्यावर जर CGPA असेल, ठीक आहे, तुम्हाला 7चा CGPA दिलेला असेल, परंतु तुम्हाला CGPA लिहायचं नाही आहे, तुम्हाला हे मार्क्समध्ये कन्वर्ट करायचे आहे. कसे? बघा, सेमिस्टर वाईज तुम्हाला मार्क्स टाकायचे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा, मार्कशीटवर जर CGPA दिलेला असेल तर तुम्हाला संपूर्ण जेही 5 किंवा 6 सब्जेक्ट असेल त्यांची तुम्हाला कॅल्क्युलेशन करून घ्यायची आहे की तुम्हाला कितीपैकी किती मार्क्स आहे आणि कसे मार्क्स मिळाले. टोटल मार्क्स तुम्हाला कॅल्क्युलेट करून घ्यायचे, किती मार्क्स आहे, 300 मिळाले, 400 मिळाले, या प्रकारे एका सेमिस्टरचे मार्क्स तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या आणि मिळालेले मार्क्स इथे लिहून घ्या. आणि आउट ऑफ म्हणजे कितीपैकी मिळालेले, अशा प्रकारे तुम्हाला 6ही सेमिस्टरचे मार्क्स यावर नमूद करायचे आहे, ठीक आहे. 6 सेमिस्टरचे मार्क्स तुमचे नमूद झाले इथे करायचं तुम्हाला टोटल. तर बघा, मिळालेले मार्क्सची टोटल इथे करा आणि आउट ऑफ इथे टोटल करा. आणि त्यानंतर बघा, इथे तुम्हाला संपूर्ण जेही मार्क्स हे लिहायचे आणि इथे किती पर्सेंटेज येते तुमचे हे तुम्हाला लिहून घ्यायचे आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला तर बघू शकता 6 सेमिस्टर आहे, एक सेमिस्टर जर 600 पकडलं आपण समजा तर 6 36 म्हणजे तुम्हाला 3600 येणार. आणि इथे जर समजा तुम्हाला काही 2000 किंवा 2200 मार्क्स मिळाले, अशा प्रकारे मार्क्स लिहा, इथे मार्क्स लिहा आणि इथे पर्सेंटेज किती येते तुमचे कॅल्क्युलेट करा. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. यामध्ये तुम्हाला बघा, इथे तुमचं नाव लिहायचं आहे, नंतर त्यानंतर ॲडमिशन टू इथे तुम्हाला B.Ed लिहायचं आहे, B.Ed 2026-27 अशा प्रकारे इथे नेम ऑफ कॅन्डिडेट लिहून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बगा इथे तुम्हाला कॅन्डिडेटची सिग्नेचर करायची. झालं तुमचं एक कन्वर्जन सर्टिफिकेट. हे झालं तुमचं डिग्रीचं. आणि हे तुम्हाला डिग्रीच्या 6 मार्कशीट सोबत 7वं सर्टिफिकेट हे ॲड करायचं आहे आणि फॉर्ममध्ये सुद्धा अपलोड करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता एखाद्याचं इयरली पॅटर्न असेल बघा, डिग्री इयरली पॅटर्न. ठीक आहे. तर यामध्ये सुद्धा तुम्हाला सेम टू सेम माहिती फिल करायची आहे. कोणती डिग्री होती, पासिंग, युनिव्हर्सिटीचे नाव, तुमचे नाव, कॉलेजचे नाव. बघा 3च इयरची डिग्री होती, 3 इयरचे डायरेक्ट मार्क्स असेल. जर मार्क्स असेल तर मार्क्स, किंवा मग तुम्हाला आता मी जसं कॅल्क्युलेट करायला सांगितलं सेमिस्टरनुसार तसे मार्क्स लिहा, टोटल मार्क्स लिहा. त्यानंतर यामध्ये तुमचे पर्सेंटेज लिहा इथे, आणि इथे तुमचे नाव, इथे तुमचं B.Ed लिहा, नाव लिहा, सिग्नेचर लिहा. झालं. हे विद्यार्थी इयरलीवाले ॲड करतील. ज्यांच्या 3च मार्कशीट आहे डिग्रीच्या ते 2 नंबरचं पेज ॲड करतील, आणि ज्यांच्या 6 मार्कशीट आहे सेमिस्टर पॅटर्न आहे ते विद्यार्थी पहिल्या नंबरचं पेज ॲड करेल. क्लिअर. हे झाले पहिलं. आणि दुसरं तुमचं डिग्रीसाठी सेमिस्टर आणि इयरली सेम टू सेम. तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन, एखादा विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन सेमिस्टर पॅटर्न सेम आहे, सेम टू सेम भरायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. बघा यामध्ये सेम कोणती डिग्री केली आहे तुम्ही, MBA केलेला आहे, MSc केलेला आहे, पासिंग इयर टाका, युनिव्हर्सिटीचं नाव लिहा, विद्यार्थ्याचे नाव लिहा, कॉलेजचं नाव लिहा. आता PG असल्यामुळे PG 2 वर्षाची राहते, 4 सेमिस्टर राहते. तर पहिल्या सेमिस्टरचे मार्क्स तुम्ही एक लक्षात असू द्या, तुम्हाला मार्कशीटवर काही असो
मार्क्स असो, ग्रेड असो, CGPA असो, तुम्हाला यावरती मार्क्सच लिहायचे आहे. ठीक आहे. कोणाला ABCDमध्ये ग्रेडसुद्धा राहतात, ते तुम्ही जर तुमचे मार्कशीटवरून जर तुमचे पर्सेंटेज किंवा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकत नसाल किंवा तुम्हाला समजत नसेल, तर तुम्ही युनिव्हर्सिटीमधून ग्रेड 2 पर्सेंटेजची मार्कशीट मिळेल. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण सेमिस्टर वाईज मार्कशीट दिले राहील. त्यांच्याकडून सुद्धा अशाच प्रकारे तुम्हाला मिळू शकते की तुम्हाला कितीपैकी किती मार्क्स मिळाले आहे. त्याप्रकारे हे तुम्हाला सेमिस्टर वाईज ॲड करून घ्यायचे आहे. टोटल मार्क्स सांगितले आहेत, टोटल मार्क्स लिहायचे आहे. इथे तुम्हाला पर्सेंटेज टाकायचे आहे. ठीक आहे. इथे तुमचे नाव, इथे B.Ed, इथे नाव आणि सिग्नेचर. ठीक आहे. हे झालं तुमचं सेमिस्टर आणि हे झालं तुमचं इयरली. कारण की भरपूर असे विद्यार्थी राहतात की जे इयरलीमध्ये पास आहेत, जुने, म्हणजे कोणाची गॅप आहे 5-6 वर्षाची वगैरे, तर त्यांना जर इयरली पॅटर्न असेल तेव्हा तर ते इयरली पॅटर्न यूज करतील. अशा प्रकारे ते बघा, हे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, इयरलीसाठी आहे. सेम टू सेम माहिती फिल करा जशी आतापर्यंत आपण सांगत आलेलो आहे. इयरलीमध्ये बघा 2च वर्षाची मार्क्सशीट आलेली आहे. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, टोटल मार्क्स कळा, पर्सेंटेज लिहा, नाव लिहा, B.Ed लिहा. अशा प्रकारे हे तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट सांगितलेले आहे. हे तुमचे डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सेमिस्टरवाल्यांनी सेमिस्टरची प्रिंट काढून संपूर्ण माहिती भरून आपल्या मार्कशीटसोबत अपलोड करा आणि इयरलीवाल्यांनी इयरलीचं. ठीक आहे. आणि यामध्ये जर तुम्हाला हे जे सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार. तिथून तुम्ही डाउनलोड करून याची प्रिंट काढून ठेवू शकता, भरूनसुद्धा ठेवू शकता. कारण की फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्हाला वेळेवर भरायची गरज पडणार नाही. तुम्ही जर ऑलरेडी रेडी करून ठेवलं, हे टाकावंच लागते, कंपल्सरी आहे संपूर्ण विद्यार्थ्यांना. त्यामुळे रेडी करून सुद्धा ठेवू शकता. रेडी करून ठेवा. कुणाला काही अडचण असेल कमेंट्स करा. आणि एखादा विद्यार्थी असेल की ज्याचे 10वी आणि 12वी मल्टिपलमध्ये त्यांनी दिलेले असेल. मल्टिपलचा अर्थ कसा होतो, एखादा सब्जेक्ट बॅक आलेला आहे, परत तो सब्जेक्ट दिलेला आहे, म्हणजे त्यांच्या ज्या 10वीच्या मार्कशीट आहे हे 2 किंवा 3 मार्कशीट झालेले असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा कन्व्हर्जन आहे. तर बघू शकता, मल्टिपल अटेम्प्ट देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 10वी जर 2 ते 3 वेळा सब्जेक्ट देत असाल तुम्ही, तर बघा यामध्ये तुम्ही SSC आहे, हे 2026-27साठी आपण फॉर्म भरतोय. बघा यामध्ये नेम ऑफ कॅन्डिडेट, तुम्हाला विद्यार्थ्याचे नाव लिहायचे आहे स्टार्टिंगला इथे. ठीक आहे. त्यानंतर बघा इथे तुम्हाला संपूर्ण जे सब्जेक्ट असेल तुमचे, जसे मार्कशीट आहेत सेम टू सेम, इथे सब्जेक्ट नाव मराठी, हिंदी, इंग्लिश, सायन्स, सोशल सायन्स, मॅथमॅटिक्स, किती मार्क्स मिळालेले आहे, 50-60 जे काही असेल. इथे आउट ऑफ 100 मार्कशीटचा नंबर, सीट नंबर आणि इयर ऑफ पासिंग, संपूर्ण माहिती फिल करायची आहे. त्यानंतर बघा इथे तुम्हाला किती मार्क्स झाले आहे टोटल आणि त्यानंतर किती पैकी झालेले आहे, अशा प्रकारे करा. इथे पर्सेंटेज लिहा. इथे कॅन्डिडेटचं जे नाव आहे हे नाव लिहायचं आणि सिग्नेचर करायचे तुम्हाला. बघा इथे प्लेस लिहा आणि डेट लिहा. सोपं आहे, काही नाही आहे. हे सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार. एखादा विद्यार्थी जर असेल आणि सेम टू सेम 12वी जर तुमचे एखादा सब्जेक्ट बॅक असेल आणि तुम्ही परत दिलेला असेल, तर तुम्हाला ही मार्कशीटसारखी मार्कशीटसुद्धा तयार करून घ्यायची आहे. जशी आपली मार्कशीट आहे ना, सेम टू सेम तुम्हाला या कागदावरती मार्कशीट अपलोड, म्हणजे सेम टू सेम कॉपी पेस्ट करायची आहे. फक्त एवढंच आहे की ते तुम्हाला 2 ते 3 मार्कशीट असेल तुमच्या, आणि यामध्ये तुम्ही संपूर्ण एकाच ह्याच्यात तुम्ही ॲड करणार. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करून घ्या. इथे नेम ऑफ बोर्ड म्हटलेलं आहे, तर इथं महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल ते तुम्हाला इथे नमूद करून घ्यायचं. अशा प्रकारे संपूर्ण हे जे आहे कन्व्हर्जन सर्टिफिकेट भरून घ्या. दोन्ही कन्व्हर्जन सर्टिफिकेट टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार. त्यामध्ये बघा, त्याप्रकारे आपले फॉर्म भरा. आणि कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा. आणि तुमचे जेही गॅप सर्टिफिकेटबद्दलसुद्धा मला कमेंट्स आलेल्या आहे. गॅप सर्टिफिकेट कसं असेल, कोणाला लागणार, या संदर्भात पुढील व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेऊ. आणि फॉर्म भरण्याचा जो व्हिडिओ असेल रजिस्ट्रेशन, तो तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.